हे एव्हरीवन, मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो मेडिसिनल केमिस्ट्रीला ही आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजेच आपल्या मातृभाषेमध्ये. आज आपल्याला बघायचे आहे असे ड्रग्ज जे यूज होतात कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंटसाठी. आता कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजेच काय, तर हार्ट फेल्युअर माहिती होण्याच्या अगोदर आपल्याला हार्टची नॉर्मल ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी माहिती असणं गरजेचं आहे, जे आपण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये डिटेलमध्ये बघितलेली आहे. बट काय होतं की 1-2 वर्षाच्या गॅपमुळं काही गोष्टी आपल्याला विसर पडतात. आज आपण अगदी शॉर्टमध्ये बघणार आहोत की आपला हार्ट नेमकं कशाप्रकारे वर्क करतात, कशाप्रकारे ते फंक्शन करतात. दिस इज अ रफ डायग्राम ऑफ अवर हार्ट आपल्याला माहिती आहे की 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला असतो. एक असतो त्याची राईट साईड आणि एक असतो त्याची लेफ्ट साईड. ही जी राईट साईड आणि लेफ्ट साईड असते याच्यामध्ये ही फर्दर डिवाइड केलेलं असतं. ही जी अप्पर पार्ट असते त्या अप्पर पार्टला आपण आर्ट्रियम म्हणतो, आणि हा जो लोअर पार्ट असते जे कम्पॅरेटिव्हली बिगर असतात, त्याची साईज ही मोठी असते, त्याला आपण वेंट्रिकल म्हणतो. तर नेमकं हार्टचं सर्क्युलेशन होतं कसं? आपल्याला माहिती आहे की हार्ट कशासाठी फंक्शन करतो, म्हणजे हार्टचं बेसिक फंक्शन काय करतो, तर थ्रू आऊट आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट करायचं काम हे आपला हार्ट करत असतो. तर हा काय करतो, डिऑक्सिजनेटेड ब्लड घेतो थ्रू आऊट बॉडीमधनं आणि त्याला ऑक्सिजनेट करून परत बॉडीला सप्लाय करतो. हे आपल्या हार्टचं मेन फंक्शन असतं. तर जेव्हा आपलं ब्लड दॅट इज डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या हार्टमध्ये एंटर होतं, तर त्याची राईट साईड असते. राईट साईडमध्ये आपला हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे ते एंटर्ड होतं. कशा प्रकारे एंटर्ड होतं, तर सुपेरियर वेना कावा आणि इन्फेरियर वेना कावा हे असे 2 याचे पार्ट आहे, ज्या पार्टमधनं आपल्या डिऑक्सिजनेटेड ब्लड हे आपल्या हार्टमध्ये एंटर्ड होताना फर्स्ट ते कुठे एंटर्ड होतं, तर राईट आर्ट्रियममध्ये आपलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते एंटर्ड होतं. देन हे एंटर्ड होतं राईट वेंट्रिकलमध्ये. राईट वेंट्रिकल आणि हे जे राईट ॲट्रियम आहे याच्यामध्ये एक वॉल असतो, त्या वॉलला आपण ट्रायकस्पिड वॉल म्हणतो. आणि हा वॉल ओपन होतो. ओपन झाल्यामुळं काय होतं की हे जे काही राईट ॲट्रियममध्ये ब्लड ॲक्युमुलेट झालं होतं ते एंटर्ड होतं आपल्या राईट वेंट्रिकलमध्ये. तर कशा प्रकारे होतं, हा मेन थिंग आहे. तर जे आपलं हार्टचं बेसिक फंक्शन आहे ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन याच्यावरती डिपेंड आहे. वी नो, जेव्हा आपण आपले अँटी अरेथमिक ड्रग्ज बघितले होते त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपल्या हार्टचं ब्लड वेसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन बघितलं होतं की कशा प्रकारे हे आपलं हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होण्याच्या प्रोसेसमुळं जे काही ब्लड सर्क्युलेट होतं आणि कशा प्रकारे आपलं ब्लड हे थ्रूआउट बॉडीमध्ये सप्लाय केलं जातं, राईट. तर जेव्हा आपलं ब्लड हे सुपेरियर आणि इन्फेरियर वेना कावामधनं राईट ॲट्रियममध्ये जातं, तर राईट ॲट्रियम काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे काय, तर त्याची जे काही साईज आहे ते साईज छोटं होतं. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं, राईट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतं, सायमल्टेनियसली जे राईट वेंट्रिकल होतं ते रिलॅक्स होतं. म्हणजे ते काय करतं, ॲज कम्पॅरेटिव्हली त्याची जी साईज आहे ती साईज वायडर होते. आणि साईज वायडर झाल्यामुळं काय होतं की इथं जो वॉल आहे वॉलमध्ये प्रेशर क्रिएट होतं, आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळं काय होतं, ते वॉल ओपन होतं. ओपन झाल्यामुळं काय होतं, इथं जे काही ब्लड स्टोअर्ड झालं आहे ते स्टोअर्ड झालेलं ब्लड कुठे एंटर होतं, तर ते वेंट्रिकलमध्ये एंटर्ड होते. देन हे जे काही आपली राईट वेंट्रिकलमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड ॲक्युमुलेट झाला आहे, जमा झाला आहे, ते कुठे ट्रान्सफर होतं, तर ते लंग्समध्ये ट्रान्सफर होतं. कशासाठी, तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लडला कन्वर्ट करण्यासाठी ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये, राईट. आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये जे काही आर्टरीज प्रेझेंट आहे त्या आर्टरीजमध्ये कुठलं ब्लड असते, तर ऑक्सिजनेटेड ब्लड हे आपल्या आर्टरीजमध्ये प्रेझेंट असतं. आणि जे वेन्स असतात तर वेन्समध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ही आपली आर्टरी आहे, जस्ट अ सेकंड, ही आपली आर्टरी आहे. हे आर्टरी कुठल्या प्रकारचं ब्लड सप्लाय करते, तर ही ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करतं. आणि जे आपले वेन्स आहे, वेन्स कुठल्या प्रकारचे ब्लड सप्लाय करतं किंवा कुठल्या प्रकारचं ब्लडला फ्लो करतं, तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे असे ब्लड हे फ्लो करतात. बट जे आर्टरी अशी एक आर्टरी आहे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते, ती आर्टरी कुठली, तर आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या हार्टमध्ये एक पल्मोनरी आर्टरी असते. हे पल्मोनरी आर्टरी काय करते, ही एकुलती एक अशी आर्टरी आहे जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. कुठनं कॅरी करते, तर ती हार्टपासून आपल्या लंग्सपर्यंत कॅरी करते.
जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या राईट वेंट्रिकलमध्ये स्टोअर झाला आहे, ब्लडला हा आपला पर्मोनरी आर्टरी काय करतो, हा डिऑक्सिजनेटेड ब्लडला ट्रान्सफर करतो लंग्सपर्यंत. आणि जेव्हा आपल्या लंग्समध्ये हे डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड होतं, म्हणजेच काय तर कार्बन डायऑक्साईड हे रिमूव्ह होतं आणि ऑक्सिजन जेव्हा आपल्या ब्लडमध्ये ॲड होतं, तर पल्मोनरी वेन्स थ्रू ते परत आपल्या हार्टपर्यंत सप्लाय केलं जाते. म्हणजेच ऑल ओव्हर बॉडीमध्ये जे आर्टरीज आहे ते आर्टरीजमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतात आणि वेन्समध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतात. बट पल्मोनरी आर्टरीमध्ये कुठल्या प्रकारचं ब्लड आहे तर ते डिऑक्सिजनेटेड आहे आणि पल्मोनरी वेन्समधली कुठली आहे तर ते ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. राईट, सगळ्यांना ही गोष्ट अगोदरच क्लिअर असणार. फर्स्ट इयर सेकंड इयरमध्येच आपण ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हार्टची बघितलेली आहे. ह्या पल्मोनरी वेन्स ओपन होतात आपल्या लेफ्ट ॲट्रियममध्ये. लेफ्ट ॲट्रियममध्ये एंटर्ड झाल्यानंतर परत हे लेफ्ट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होणार. इथे जे वॉल असतो हा वॉल बायकस्पिड वॉल असतो आणि हा जो लेफ्ट वेंट्रिकल आहे हा रिलॅक्स होतो. म्हणजे जे ॲट्रियम आहे ते कॉन्ट्रॅक्ट होते आणि हे जे वेंट्रिकल्स आहे ते रिलॅक्स होतात आणि त्याच्यामुळं काय होतं की वॉल ओपन होतं आणि जे काही याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते एंटर्ड करतं वेंट्रिकल्समध्ये. अँड देन परत इथनं जे काही आपले वेंट्रिकल्स आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतात. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं की इथं प्रेशर क्रिएट होतं आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळं हे जे काही ऑर्ट्राज आहे ऑर्ट्राच्या थ्रू आपल्या थ्रूआउट बॉडीमध्ये हे ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय केलं जातं. ही एक नॉर्मल फिजिओलॉजी आहे आपल्या हार्टची. अशा प्रकारे हे आपलं हार्ट हे फंक्शन करतं आणि डिऑक्सिजनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन करतं ऑक्सिजनेटेडमध्ये आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड हे थ्रूआउट बॉडीमध्ये सप्लाय करतं. बट आपल्याला बघायचं आहे की कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. तर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये काय होतं की हे जे वेंट्रिकल्स आहे हे वेंट्रिकल्समध्ये ब्लड हे फिल झालेलं असते. आता कंजेस्टिव्ह वर्ड काय म्हणतो, आता बरेचदा आपण म्हणतो की किती कंजेस्टिव्ह एरिया आहे, किती कंजेस्शन होतं आहे, म्हणजेच काय तर गर्दीचा एरिया, एक दाट एरिया जनरल लँग्वेजमध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा अशा प्रकारे ह्या कंजक्शन शब्दाचा यूज केला जातो. राईट, बट कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, मग आता हार्ट फेल्युअर पण म्हणता आलं असतं बट त्यांनी कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर हा वर्ड यूज केला. तर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरच्या केसमध्ये काय होतं की ही जी काही आपली लेफ्ट वेंट्रिकल आहे हे प्रॉपर पंप करत नाही. म्हणजेच काय, म्हणजे प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट होत नाही, प्रॉपर रिलॅक्स होत नाही. त्याच्यामुळं काय होतं की याच्यामध्ये जे काही ब्लड फिल झालं आहे ते हाफ क्वांटिटीमध्ये सप्लाय होतं बॉडीला. म्हणजेच त्याची आता फॉर एक्झाम्पल हा वेंट्रिकल्स आहे आणि याची कॅपॅसिटी आहे की हा पूर्ण अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट होतो आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे जे काही ब्लड फिल झालं आहे ते सर्क्युलेट होतं थ्रूआउट द बॉडी. बट कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरच्या केसमध्ये काय होतं की आपली जी काही वेंट्रिकलची कॅपॅसिटी आहे ती कमी होते आणि ते एकदम कमी प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स अशा प्रकारे येतात आणि त्याच्यामुळं काय होतं की जे काही प्रेशर आहे ते प्रेशर कमी प्रमाणात क्रिएट होतं आणि प्रेशर कमी झाल्यामुळं काय होतं की याच्यामध्ये जे काही ब्लड फिल झालं आहे ते कमी प्रमाणात बॉडीला सप्लाय होतं. मग कमी प्रमाणात बॉडीला सप्लाय झाल्यामुळं काय होतं की हाफ क्वांटिटी ब्लड सप्लाय झाला, ठीक आहे, हाफ क्वांटिटी इथे ऑलरेडी स्टोर्ड आहे, ठीक आहे. परत काय होणार की पल्मोनरी वेन्स काय करणार, त्याचं काम पूर्ण करणार, ते काय करणार ऑक्सिजनेटेड ब्लड परत आणणार. परत काय होणार, परत आपला वेंट्रिकल प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत नाही, परत तो हाफ क्वांटिटीला सप्लाय करताय, परत इथे स्टोअर होत आहे आणि अशामुळं काय होतं की जे काही इथे स्टोरेज होतं ब्लडचं ते जास्त प्रमाणात होतं, कंजेक्शन होतं. म्हणजेच प्रॉपर तो रिसिव्हही करू शकत नाही आणि प्रॉपर हार्ट आपला सप्लायसुद्धा करू शकत नाही आणि हे जे कंजेक्शन आहे यालाच आपण कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणतो. जे आपले ड्रग्स आहे ते ड्रग्स काय करतात, आपले हे जे काही आपल्या वेंट्रिकलचं रिलॅक्झेशनची जी प्रोसेस आहे त्याला प्रॉपर वेनं कॅरीड आउट करतात. नेमकं कुठल्या प्रकारे ते त्यांचं फंक्शन कॅरीड आउट करतात हे आज आपल्याला बघायचं आहे. तर हे जे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे नेमकं कशा प्रकारे, तर दोन प्रकारे याचे दोन मेन रिझन आहे. फर्स्ट, जर आपल्या हार्टचं फंक्शन जास्त प्रमाणात जर झालं, त्याला नॉर्मली तो त्याचं फंक्शन करत आहे की 5 ते 6 लिटर तो ब्लड बॉडीला सप्लाय करत आहे, बट बॉडीची डिमांड वाढली आणि त्याचं फंक्शन जर वाढलं तर अशा केसमध्ये कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होतं. आणि सेकंड केसमध्ये काय होतं की यालाच जर प्रॉपर ऑक्सिजनचा सप्लाय झाला नाही, म्हणजेच हार्ट ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडीला सप्लाय करतो बट
हार्टलासुद्धा फंक्शन करायसाठी ऑक्सिजनची गरज असते. हे जे काही मायोकार्डियम सेल्स आहे या सेल्सलासुद्धा फंक्शन करायसाठी ऑक्सिजनची गरज असते. सो जर याला प्रॉपर ऑक्सिजन भेटलं नाही कुठल्याही रिझनमुळे, मग ते कोरोनरी आर्टरी डिसीज असो किंवा हायपरलिपिडेमिया असो किंवा कुठल्याही स्ट्रेस कंडिशन असो, अल्कोहोलिक ॲडिक्शन असो किंवा ओबेसिटी असो, रिझन वेरियस असू शकतात. त्यामुळे जर आपला हार्टला प्रॉपर ऑक्सिजन मिळाला नाही तर काय होतं, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होऊ शकतं. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर जर एखाद्या पेशंटला झालं तर काय होतं, रेनल फेल्युअर होतं, एडिमासुद्धा कॉज होतं आणि पेशंटची डेथसुद्धा होतं. एवढी सिव्हिअर ही कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचे सिम्पटम्स कुठले कुठले आहेत तर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजेच काय तर पेशंटला प्रॉपर श्वास घेता येत नाही, त्यात त्याला जे काही ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनची डेफिशियन्सी होते, फटीग थकवा येतो, स्वॉलन लंग्समध्ये सुजन येते, स्वेलिंग येते, रॅपिड हार्टबीट. त्याची ह्या जी काही हार्टबीट्स आहे आपल्याला माहिती आहे की नॉर्मली 72 हार्टबीट्स पर मिनिट पाहिजे, बट ह्या केसमध्ये हार्टबीट इन्क्रीज झालेला असते. पेन इन चेस्टमध्ये सिव्हिअर पेन असतो, डिझिनेस आणि असे वेरियस त्याचे सिम्पटम्स आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचे. रिझन कुठले कुठले आहे तर कोरोनरी हार्ट डिसीज मोस्ट कॉमन रिझन आहे, देन हायपरटेन्शन, अल्कोहोल अब्यूज, व्हायरल इन्फेक्शन, थायरॉइड डिसऑर्डर आणि हार्ट रिदम ॲबनॉर्मॅलिटी म्हणजेच त्यालाच आपण अरिथमियासुद्धा म्हणतो, हे सुद्धा रिझन आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचे. रिस्क फॅक्टर कुठले कुठले आहे तर हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, डायबिटीज, स्मोकिंग, अल्कोहोल अब्यूज, फॅमिली हिस्ट्री आणि हार्ट वॉल डिसऑर्डर हे याचे रिस्क फॅक्टर आहे. ह्या जो आपला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे हा क्लासिफाय केला बेसिस ऑफ इट्स लोकेशन. हा राईट साईडला झाला असणार तर राईट साईड कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणतो, आणि जर लेफ्ट साईडला झाला असणार त्याला आपण लेफ्ट साईड कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. तर जनरली लेफ्ट साईड कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर हा मोस्ट कॉमन असतो. तर जे हे लेफ्ट साईड कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे हा सिस्टोलिक आणि डायस्टोलिक याचे 2 टाईप्स आहे. सिस्टोलिक्समध्ये काय होतं की लेफ्ट वेंट्रिकल हे प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट होत नाही, आणि डायस्टोलिकमध्ये काय होतं की जे वेंट्रिकल्स आहे ते प्रॉपर रिलॅक्स होत नाही. त्याच्यामुळं काय होतं की रिलॅक्स होणार नाही तर ब्लड फिलिंग होणार नाही तर काय कंजेक्शन होणार. आणि सिस्टोलिक कंडिशनमध्ये काय होतं की प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट होणार नाही आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन रिड्यूस होतं. आणि राईट साईड कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये काय होतं की ही जी राईट साईड आहे ही राईट साईडचे जे वेंट्रिकल्स आहे ते प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट होत नाही, रिलॅक्स होत नाही आणि प्रॉपर ब्लडचा फ्लो होत नाही. त्याच्यामुळं ड्रग्स कुठले कुठले आहे जे आपल्या सिलेबसमध्ये दिले आहे, तसे तर व्हेरियस ड्रग्स आहे जे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये यूज केले जातात, बट आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला 5च ड्रग दिले आणि आपल्याला 5च ड्रग बघायचे आहे जे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जाते. हे जे फर्स्ट 2 ड्रग आहेत दॅट इज डिगॉक्झिन अँड डिजिटॉक्झिन हे मोस्ट कॉमनली यूज्ड होणारे ड्रग्स आहे. आणि हे जे 2 ड्रग्स आहे या 2 ड्रग्सला कार्डिओग्लायकोसाइड्स म्हटलं जातात. ह्या दोघांचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे आणि हे दोन्ही ड्रग एकाच कॅटेगरीमध्ये आहे. बाकी हे जे रिमेनिंग 3 ड्रग्स आहेत दॅट इज नेसिरेटाइड्स, बोसेंटॅन अँड टेझोसेंटॅन हे 3 ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन वेगळं आहे. म्हणजेच बोसेंटन्स टोझेसेंटॅन्स आहे या दोघांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो आहे, आणि हा जो नेसिरिडाइड्स आहे फक्त याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन डिफरंट आहे. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला 3 मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघायचे आहे की नेमके हे ड्रग्स कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर कशा प्रकारे ट्रीटमेंट करतात. ठीक आहे. सो फर्स्ट फॉरमोस्ट ड्रग आहे आपला डिगॉक्झिन हा कार्डियक ग्लायकोसाइड्स कॅटेगरीमध्ये आहे. तर अशा प्रकारे काही याचं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर जरी आपल्याला थोडं मोठं दिसते बट काहीही घाबरायची गरज नाही, कारण आपण स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी जर बघितली कुठले कुठले फंक्शनल ग्रुप ॲड आहे, किती रिंग्स आहे, किती चेन आहे, कुठे काय सबस्टिट्यूशन केलं आहे, हा जर आपण थोडे बेसिक थिंग्स जर लक्षात ठेवले तर आपण स्ट्रक्चरला आठवण ठेवू शकतो. आणखीन हा जो ड्रग आहे आपला त्यातील डिजिटॉक्सिन आणि डिगॉक्झिन ह्या दोघांचे स्ट्रक्चर हे जवळजवळ सेम आहे. हे एक स्लाइटली चेंजेस तुम्हाला नेक्स्ट ड्रगच्या वेळेस सांगते. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे हे आपले कार्डियक ग्लायकोसाइडचं. आपल्याला माहिती आहे की जे आपले कार्डियक मसल्स आहे या कार्डियक मसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनची प्रोसेस होते. तर नेमकी कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनची प्रोसेस कशा प्रकारे होते. जेव्हा आपण अँटी अरेथमिक ड्रग्स बघितले तेव्हा आपण एक डिटेलमध्ये बघितलं होतं की नेमकं
आपण आपला जो हार्ट आहे, मसल्स आहे, नेमकं कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स कशा प्रकारे होतं, राईट. ज्या स्टुडंटनी ते लेक्चर्स अटेंड केले नसणार त्यांनी बघून या, सो दॅट तुम्हाला कन्सेप्ट हे इझिली क्लिअर होणार. अदरवाईज डोंट यू वरी, इथेही मी तुम्हाला तेवढ्याच डिटेलमध्ये कन्सेप्ट क्लिअर करणार. फॉर एक्झाम्पल, ही आपली कार्डियक मसल आहे. कार्डियक मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होण्यासाठी कॅल्शियम चॅनल हा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. म्हणजे कॅल्शियम हा खूप इम्पॉर्टंट असतो त्याचं फंक्शन कॅरीड आउट करायसाठी. आता हे जे कार्डियक मसल्स आहे याच्यामध्ये 2 प्रकारचे रिसेप्टार्स असतात. फर्स्ट रिसेप्टार दॅट इज सोडियम पोटॅशियम रिसेप्टार्स आणि सेकंड रिसेप्टार आहे सोडियम कॅल्शियम एक्सचेंजर. आता हा सोडियम पोटॅशियम रिसेप्टार नेमका करतो काय, तर हा काय करतो, जो काही आतमधले सोडियम आयन्स आहे याला मूव्ह करतो आउटसाईड, आणि पोटॅशियमला काय करतो, तर बाहेर सेलच्या बाहेर जे काही पोटॅशियम आहे त्याला आतमध्ये एंटर्ड करतो, त्याला इन्फ्लक्स करतो. हे जे काही वर्क होते ते वर्क होते एका एन्झाईमनं, दॅट इज सोडियम पोटॅशियम एन्झाईम. हा रिस्पॉन्सिबल आहे ह्या चॅनलच्या वर्कसाठी. सायमल्टेनियसली जो आपला सोडियम कॅल्शियम एक्सचेंजर आहे हा काय करतो, हा बोथ वेने त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. नॉर्मली हा कसा वर्क करतो, तर हा काय करतो, सोडियम आयन्सला एंटर्ड करतो, ठीक आहे. कारण काय, हा सोडियम पोटॅशियम ATPs काय करतो, सोडियम आयनला बाहेर पाडत होता, आणि हा एक्सचेंजर काय करतो, सोडियम आयनला आतमध्ये घेतो. आणि हा जो कॅल्शियम आयन्स चॅनल आहे हा काय करतो, तर कॅल्शियम आयन्सला इन्फ्लक्स करतो. जेव्हा कॅल्शियम आयन्स ह्या सेल्समध्ये एंटर्ड करतात तेव्हा काय करतात की आपल्या सेलमध्ये एक सिस्टीम असते, दॅट इज सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ह्या सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये हे कॅल्शियम आयन्स एंटर्ड होतात. परत एंटर झाल्यानंतर इथनं ते एक्झिट करतात, आणि हे जे एक्झिट झालेले कॅल्शियम आयन्स आहे इथे एक रिसेप्टार्स असते, दॅट इज ट्रोपिन रिसेप्टार. त्या रिसेप्टारला जाऊन बाउंड होता, आणि जेव्हा ह्या रिसेप्टारला जाऊन आपले कॅल्शियम आयन्स बाउंड्स होतात तेव्हा काय होतं, ॲक्टिन आणि मायसिन एकमेकासोबत रिॲक्ट होतं, आणि रिॲक्ट झाल्यामुळं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजेच काय, तर फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होतं, ठीक आहे. कंजस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये काय होत होतं की हे जे काही फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन आहे इथे जे काही फोर्स आहे तो फोर्स कमी प्रमाणात लागत होता, राईट. तर अशा वेळेस आपला ड्रग काय करतो, आपले जे कार्डियक ग्लायकोसाइड्स काय करतात, हा जो सोडियम पोटॅशियम पंप आहे हा पंप्सला ते इनिबिट करतात. म्हणजे याचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनला इनिबिट करतो. ह्या पंपला इनिबिट केल्यामुळं काय होतं की हा पंपचं फंक्शन काय होतं की हा सोडियम आयन्सला बाहेर मूव्ह करत होता, ठीक आहे, आणि पोटॅशियमला आत नव्हत होता. हा डिस्फंक्शन होतं, आणि हा डिस्फंक्शन झाल्यामुळं काय करतो की हा सोडियम कॅल्शियम एक्सचेंजर आहे हा त्याचं फंक्शन फास्टर करतो. हा काय करतो, सोडियमला बाहेर पाडतो आणि जास्त प्रमाणात कॅल्शियमला आतमध्ये आणतो, आणि त्याच्यामुळं काय होतं, कॅल्शियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन सेलमध्ये इन्क्रीज होतं. सेलमध्ये इन्क्रीज झालं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होतं, आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होतं. म्हणजे इथे जेव्हा आपला वेंट्रिकल प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट होत नव्हता तर आपले जे कार्डियक ग्लायकोसाइड्स आहे ते काय करतात, त्याला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी हेल्प करतात, आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं की हे जे काही ब्लड इथे कंजेक्शन झालं होतं, म्हणजे जे काही इथे जास्त प्रमाणात स्टोअर झालं होतं त्याला बाहेर निघण्यासाठी हेल्प करतं. आय होप मेकॅनिझम ऑफ ॲक्शन क्लिअर असणार, ठीक आहे. इथे डिस्क्रिप्टिव्ह पार्ट्समध्ये पूर्ण मेन्शन केलेलं आहे की आपलं जे काही ड्रग्स आहे कशा प्रकारे वर्क करतात. याची नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार टेलिग्राम चॅनलवरती. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन इझिली फ्रीमध्ये नोट्स डाउनलोड करू शकता. यूजेस कुठले कुठले आहे, तर ऑब्व्हियसली हा ड्रग यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. आणखीन कशासाठी यूज होतो, तर हार्ट रेटला मेंटेन करायसाठी सुद्धा हा ड्रग यूज करतो. सेम आपला जो डिजिटॉक्सिन आहे हा ड्रगसुद्धा सेम वर्क करतो. तर याचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चरमध्ये जे रिंग्स आहे ते रिंग्स सेम आहे, फक्त जे सबस्टिट्यूशन आहे दॅट इज CH3 CH3 CH3. म्हणजे
हा जो आपला पहिला ड्रग होता दॅट इज डिगॉक्झिन. डिगॉक्झिनमध्ये OH प्रेझेंट होते आणि हा जो आपला डिजिटॉक्सिन आहे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर CH3 प्रेझेंट आहे. तर कुठे OH आहे आणि कुठे CH3 आहे एवढं जर तुम्ही थोडं कोरिलेट केलं तर दोन्ही ड्रगला इझिली आठवण ठेवू शकता आणि हेच मोस्ट कॉमन ड्रग्ज यूज केले जाते. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की हा सोडियम पोटॅशियम ATPase एन्झाईमला इनिबिट करतो, म्हणजेच काय तर त्या पंपला इनिबिट करतो, त्याचं फंक्शन इनिबिट करतो आणि युजेस काय तर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये ह्या ड्रगचा यूज होतो. देन थर्ड ड्रग आहे आपला नेसिरिडाईड. हा जो नेसिरिडाईड आहे याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन थोडं चेंज आहे. हा जो नेसिरिडाईड आहे हा नेसिरिडाईड ड्रग ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणार. आता तुम्ही म्हणणार ऑलरेडी प्रेझेंट असणार म्हणजेच कसं काय ड्रग आपल्या बॉडीमध्ये कसं काय प्रेझेंट असू शकतं, तर हा ड्रग नसून हा एक हार्मोन्स आहे जे आपले कार्डियाक मसल सेल सिक्रीट करत असतात. आणि कशासाठी सिक्रीट करतात तर ह्या हार्मोनचं फंक्शन काय तर वॉसोडायलेशन करायचं काम हे हा हार्मोनचं आपल्या बॉडीमध्ये नॉर्मली होतं. बट काही पेशंट्समध्ये हे जे कार्डियाक मसल सेल्स आहे हे हार्मोन सिक्रेट करत नाही आणि त्याच्यामुळे आपण एक्सटर्नली याला प्रोव्हाइड करतो. हा रिकॉम्बिनेंट 32 अमिनो ॲसिड ह्युमन बी टाईप नॅट्रियुरेटिक पेप्टाइड्स आहे. बापरे, तुम्ही म्हणणार एवढं मोठं नाव, तर काहीच नाही. याच्यामध्ये 32 अमिनो ॲसिड्स आहे म्हणून इथे अमिनो ॲसिड्स मेन्शन केलं आहे. ह्युमनमधलाच बी टाईप्स नॅट्रियुरेटिक पेप्टाइड्स आहे, म्हणजे जे ऑलरेडी ह्युमनमध्ये प्रेझेंट असतो तोच ड्रग आहे, त्याला सिंथेसाइज्ड केलं आहे म्हणून रिकॉम्बिनेंट 32 अमिनो ॲसिड ह्युमन बी टाईप नॅट्रियुरेटिक पेप्टाइड्स असं ह्या ड्रगचं नाव आहे. ठीक आहे, हे नाव तुम्हाला आठवण ठेवायचं आहे कारण जीपॅड पॉईंट ऑफ व्ह्यू हे तुम्हाला खूप जास्त हेल्प करू शकते की नेसिरिडाईडलाच दुसरं नाव कुठलं आहे. तर तुम्हाला 2-3 ऑप्शन दिलेले असणार की त्याच्यामध्ये किती अमिनो ॲसिड आहे, 32 आहे, 31 आहे, 30 आहे की 40 आहे. ठीक आहे, अशा प्रकारे क्वेश्चन हे जीपॅडमध्ये विचारले जातात. हा जो आपला ड्रग आहे हा ड्रगचं फंक्शन काय तर आपल्या बॉडीमध्ये एक रिसेप्टार्स प्रेझेंट असतात दॅट इज गॉनिलेट सायक्लेज रिसेप्टार. हा रिसेप्टारचं फंक्शन काय आहे तर हा वस्क्युलर स्मूथ मसलमध्ये प्रेझेंट असतो आणि हा CGMPचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. CGMPचं नेमकं फंक्शन काय आहे तर हा नायट्रिक ऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. हा NO काय शो करतं तर हा नायट्रिक ऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. नायट्रिक ऑक्साईडचं आपल्या बॉडीमध्ये नेमकं फंक्शन काय तर हा वॉसोडायलेशन करतो. म्हणूनच काय CGMPचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर वॉसोडायलेशन होतं. प्लस हा जो CGMP काय करतो डायुरेसिस म्हणून काम करतो. प्लस हा नॅट्रियुरेसिसच्या ट्रीटमेंटसाठी यूज होतो. म्हणजेच काय तर अशा कंडिशन ज्याच्यामध्ये एक्सेसिव्ह कॅटायन्सचं लॉस होतं थ्रू युरिन किंवा जे काही सोडियम आयन्स आहे यांचा लॉस होतो थ्रू युरिन. हा आपला जो ड्रग आहे दॅट इज रिकॉम्बिनेंट ह्युमन बी टाईप नॅट्रियुरेटिक पेप्टाइड्स हा काय करतो याला स्टिम्युलेट करतो, याच्या फंक्शनला इन्क्रीज करतो. म्हणजे आतापर्यंत जे ड्रग्ज बघितले ते इनिबिट करतो ते रिसेप्टारच्या फंक्शनला, तर हा काय करतो स्टिम्युलेट करतो, त्याच्या फंक्शनला इन्क्रीज करतो. म्हणजे रिसेप्टारचं जे काही फंक्शन आहे त्या फंक्शनला इन्क्रीज करतो आणि CGMPचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. CGMPचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं की वॉसोडायलेशन होतं आणि सेल हे रिलॅक्स होतं, जे आपल्याला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये पाहिजे आहे. युजेस काय आहे यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, ऑल्सो यूज्ड इन वॉसोडायलेशन अँड डायुरेटिक्स. समटाईम्स डायुरेटिक्स म्हणून सुद्धा ह्या ड्रगचा यूज केला जातो. देन हा जो ड्रग्स आहे हा ड्रगचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मेन्शन करायचं राहून गेलं आहे कारण स्ट्रक्चर जे आहे ते खूप वास्ट आहे. स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत असणार की एक खूप कॉम्प्लेक्स असं स्ट्रक्चर आहे कारण ऑब्व्हियसली 32 अमिनो ॲसिड्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि म्हणून याचं स्ट्रक्चर हे खूप बल्की आहे. नोट्समध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर अवेलेबल होऊन जाणार. ठीक आहे. देन फोर्थ ड्रग आहे बोसेंटन. हा जो बोसेंटन आहे याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे जो आपला फिफ्थ ड्रग आहे दॅट इज टेझोसेंटन. फक्त जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर ते डिफरंट आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय तर आपल्या बॉडीमध्ये रिसेप्टार्स प्रेझेंट असतात. कुठले रिसेप्टार तर ETL रिसेप्टार. हा रिसेप्टार काय करतो वस्क्युलर स्मूथ मसलमध्ये प्रेझेंट असतो, जे एंडोथेलियम सेल्स आहे त्या सेल्समध्ये प्रेझेंट असतो. हा रिसेप्टार काय करतो तर एंडोथेलिन 1 नावाचं जे एन्झाईम आहे याला जाऊन बाउंड करतो
आणि बाउंड झाल्यानंतर काय करतो, वॉसो कॉन्स्ट्रिक्शन करतो. हे नॉर्मल याचं फंक्शन आहे. आता तुम्ही सांगा, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये ऑलरेडी कंजेक्शन झालेलं आहे, ऑलरेडी हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट झालं आहे आणि अशा केसमध्ये जर परत कॉन्ट्रॅक्शन जर इन्क्रीज होत असणार तर ते जास्त डेंजरस होतं. म्हणून अशा वेळेस हे जे आपले ड्रग्स आहे, हे ड्रग्स काय करतात, हे जे एंडोथेलिन 1चा बाइंडिंग आहे त्या बाइंडिंगला इनिबिट करतात आणि इनिबिट झाल्यामुळं काय करतात, कॉन्ट्रॅक्शन होणार नाही आणि जे हार्ट आहे ते रिलॅक्स होतं. म्हणजेच बघा, काही ड्रग्स हे कॉन्ट्रॅक्शन करतात आणि काही ड्रग्स हे रिलॅक्स करतात. काही ड्रग्स त्याचं कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज करून जे हार्टचं फंक्शन आहे ते इन्क्रीज करतात, बट कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर रिलॅक्स होणंही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो काही ड्रग्स काय करतात तर रिलॅक्सेशन कॉज करतात. सो कन्फ्यूज व्हायचं नाही की तुम्ही म्हणाल की जे ड्रग्स कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये यूज करतात तर ते काही कॉन्ट्रॅक्शन होत आहेत आणि काही रिलॅक्सेशन शो करत आहेत. ठीक आहे, सो कन्फ्यूज व्हायचं नाही. हा जो ड्रग आहे दॅट इज आपला बोसेंटन्स, हा कम्पॅटिटिव्ह अँटागोनिस्ट आहे जे एंडोथेलिन 1 रिसेप्टर आहे त्याच्यासाठी. आणि हा काय करतो, त्या रिसेप्टरचं फंक्शन जे आहे त्याला ब्लॉक करतो आणि जे काही कॉन्ट्रॅक्शन होतं तर त्याला डिक्रीज करतो. uses काय तर इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ पल्मोनरी आर्ट्रियल हायपरटेन्शन, देन ऑल्सो यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ सिस्टेमिक स्क्लेरोडिमा और सिस्टेमिक स्क्लेरोसिस. देन जो फिफ्थ आणि लास्ट ड्रग आहे आपला तो आहे आपला टेझोसेंटेन. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टेझोसेंटेन. आय नो थोडं वास्ट आहे, बट एक 5-6दा तुम्ही जर रिवाईज केली, लिहून बघितली तर तुम्ही स्ट्रक्चरला आठवण ठेवू शकता. ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जे आहे ते सेम आहे बोसेंटन्सच्या सारखं, की हा नॉन सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट आहे ETL रिसेप्टरचा. म्हणजेच कुठले रिसेप्टर, हेच रिसेप्टर. ह्या रिसेप्टरचा हा नॉन सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट आहे आणि हा काय करतो, वॉसो डायलेशन करतो. जे ॲक्यूट हार्ट फेल्युअरचे पेशंट आहे त्या पेशंट्समध्ये हा ड्रग जनरली प्रिस्क्राईब केले जाते. युजेस कुठले आहे तर ॲज अ वॉसो डायलेटर म्हणून हा यूज करतो आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आणि अदर हार्ट डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी हा यूज करतो. आय होप तुम्हाला सगळे ड्रग्स क्लिअर असणार. क्विक रिवाईज घेऊया की नेमकं आपण आजच्या लेक्चरमध्ये काय कवर केलं आहे. तर आपण बघितले असे ड्रग जे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजेच काय तर आपले जे काही हार्ट आहे ते प्रॉपर पंप करत नाही आणि प्रॉपर प्रमाणात ब्लडला सप्लाय करत नाही, तर फंक्शन हे प्रॉपर प्रमाणात होत नाही, त्याला आपण कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणतो. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचे वेरियस टाईप्स बघितले, लाईक लेफ्ट साईड कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आणि राईट साईड कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. मोस्ट कॉमनली डिगॉक्झिन आणि डिजिटॉक्सिन हे ड्रग्ज यूज केले जाते फॉर द ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. डिगॉक्झिन आणि डिजिटॉक्सिन हे कार्डियक ग्लायकोसाइड्स आहे आणि ते काय करतात, सोडियम पोटॅशियम एटीपेज जे आहे त्याचं फंक्शन इनिबिट करतात. जे सोडियम पोटॅशियम पंपचं फंक्शन काय करतो, हा इनिबिट करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की हा सोडियम कॅल्शियम एक्सचेंजर आहे हा त्याचं फंक्शन रिव्हर्स करतो आणि जे कॉन्ट्रॅक्शनची प्रोसेस आहे त्या कॉन्ट्रॅक्शनच्या फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शनला इन्क्रीज करतो. सेम फंक्शन आहे डिजिटॉक्सिनचं, फक्त स्ट्रक्चर चेंज आहे, बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस हे सेम आहे. थर्ड जो ड्रग आहे दॅट इज नेसेरिडाइड्स. हा नेसेरिडाइड्स काय करतो, ग्वानिलेट सायक्लेज रिसेप्टर आहे या रिसेप्टरला स्टिम्युलेट करतो आणि त्याच्यामुळे स्टिम्युलेट झाल्यामुळे काय होतं की CGMPचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. CGMPचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं की नायट्रिक ऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतो जो वॉसो डायलेशन करतो. हा याची युजेस काय तर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये याचं यूज होतो वॉसो डायलेशन म्हणून आणि ॲज अ डायुरेटिक्स म्हणून ह्या ड्रगचा यूज होतो. देन बोसेंटन जो ड्रग आहे हा काय करतो, जे ETL रिसेप्टर्स आहे याची बाउंडिंग होऊ देत नाही एंडोथेलियन 1 सोबत आणि त्याच्यामुळे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन कमी प्रमाणात. मेकॅनिझम आहे आपला टेझोसेंटेन्स ड्रगचा, हा सुद्धा काय करतो, ETL रिसेप्टर आहे या रिसेप्टरला ब्लॉक करतो आणि ऑसो कॉन्ट्रॅक्शनला डिक्रीज करतो. युजेस काय तर हा ऑसो डायलेशनमधून यूज करतो, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आणि अदर हार्ट डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतो. आय होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअर असणार की नेमके हे जे ड्रग्स आहे त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशाप्रकारे शो करतात.